श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण अशा एका अद्भुत आणि दिव्य सेवेबद्दल जाणून घेणार आहोत, जी फक्त काही मिनिटांची असणार आहे, अशी जी स्वतः महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. ही सेवा इतकी प्रभावी आहे की अनेक ऋषीमुनी, संत आणि विद्वानांनी तिचा महिमा गायला आहे. स्वतः आदिदेव देवानीसुद्धा तिचा महिमा गाऊन तिला प्रसन्न केले. परंतु बरेच लोक ती सेवा चुकीच्या पद्धतीने करतात किंवा तिचे खरे महत्त्व देखील समजून घेत नाहीत. इतकी प्रभावी असे एक सेवा जी तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा स्थिर वास होण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. ह्या कलियुगामधील सर्वात पॉवरफुल, सोपी आणि साधी सेवा ही मानली जाते. आपल्या घरामध्ये आपण दररोजच 5 मिनिटे हे वाचन केले तर घराची अशी भरभराट होईल. तर ती सेवा कोणती आहे, कशी करावी, कोणत्या वेळेला करावी आणि कोणी करावी याबद्दल पूर्ण माहिती बऱ्याचशा लोकांना माहीत नसते त्या दिव्य अद्भुत सेवेबद्दल. त्यासाठीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचे एक सबस्क्राईब आणि लाईक आम्हाला प्रोत्साहित करते. ते आमच्यासाठी खूप मोलाचे असणार आहे. त्यासाठी प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, ही कळकळीची विनंती आहे. तर बघा मित्रांनो, सध्याचे हे कलियुग असे आहे की ह्या कलियुगामध्ये थोडी जरी भगवंताची सेवा आपण केली तर त्याचे फळ आपल्याला लगेच मिळतं. ज्या प्रमाणात त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये आणि सत्ययुगामध्ये हजारो वर्ष तपस्या, यज्ञ, हवन, दानधर्म, अन्नदान या सेवा करूनही लवकर त्याचे फळ मिळत नव्हते. तेच फळ आपल्याला कलियुगातील अशा काही सेवा आहेत, त्या सेवांचे फळ आपल्याला 5 मिनिटात मिळत असतं. गुरुमाऊली आपल्याला हितगुजामधून वारंवार सांगत असतात. त्यापैकी आजची ही सेवा जी आपण फक्त 5 मिनिट करून त्याचे फळ प्राप्त करू शकतो. हजारो वर्षे या सेवा करून जेवढा विलंब होत होता, तेच फळ आपल्याला ही 5 मिनिटाची सेवा करून मिळणार आहे. घराची आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर आपल्याला कोणत्याच कार्यात यश मिळत नाही. मेहनत करूनही पैसा का टिकत नाही. काही लोक दिवस-रात्र कष्ट करतात, पण घरात नेहमी पैशांची कमतरता असते. आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे आपली बरीच कामे रखडतात. काही घरामध्ये मेहनत होते, पैसा येतो, पण कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो पैसा निघून जातो. अचानक कोणाची ना कोणाची आजारपणे निघतात. हे कलियुग असे आहे की अगदी बुद्धीचा वापर करण्यासाठी सुद्धा भरपूर पैसा लागतो. आपण पाहतो काहींच्या घरी सुख, समृद्धी आणि भरभराट कायम असते. यामागचे कारण केवळ नशीब नसते. धर्मग्रंथ सांगतात की लक्ष्मी माता त्या ठिकाणी स्थिर होते जिथे सेवा, दान, सदाचार आणि भक्तांवरील श्रद्धा असते. आपल्याला नेहमी असे वाटते की काही लोक मेहनत पण आपल्या एवढी करत नाहीत, तरी त्यांच्याकडे पैशाला कमी नाही. मग आपली कुठे चूक होते, असा प्रश्न आपल्याला वारंवार पडतो. आपण मात्र आहे तिथेच आहे, थांबलेलो. कलियुगामध्ये अशी एकच सेवा जी मनापासून विश्वास आणि श्रद्धा ठेवून केली तर जीवनातील अनेक अडचणी दूर होतात आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. आज आपण अशी एक सोपी सेवा बघणार आहोत, ज्याने अनेक लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले आहे. गुरुमाऊलींनी आपल्याला अशा सेवा दिल्या आहेत. त्या सेवेंचा उल्लेख करायचं म्हटलं तर त्या सेवा कोणी कराव्यात हा प्रश्न पडतो. आपण नेहमीच घरामध्ये सर्व कुटुंबाच्या कल्याणासाठी काही सेवा करत असतो. त्यासाठी आपल्याला कुटुंबातील अशी एक व्यक्ती निवडावी लागते की त्याच व्यक्तीने सेवा केल्यास त्याचे फळ लवकर आणि अनंत प्राप्त होते. आता बघा, सेवा भरपूर आहेत, परंतु त्यामध्येच अशा काही सेवा आहेत ज्या खूप पॉवरफुल आहेत. त्यामध्ये काहीचं फळ कमी मिळतं तर काही सेवेचं फळ अनंत मिळतं. जसं की सांगायचं म्हटलं तर गुरुचरित्राचे पारायण आपण वर्षातून एकदा जरी केले तरी त्याचे फळ आपल्याला अनंत मिळते. त्या जागी आपण दुसरं वाचन केलं तर आपल्याला तेवढे फळ मिळत नाही. त्याचप्रमाणे लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा भरपूर आहेत आणि त्यापैकी आपण अशी एक सेवा निवडावी की त्या सेवेने आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायमची स्थिर होईल, टिकून राहील. त्यासाठी धर्मग्रंथामध्ये लक्ष्मीला कुठे राहायला आवडते हे सांगितले आहे.
ज्या ठिकाणी घरामध्ये सतत भांडणं नसावीत, ज्या घरामध्ये वृद्धांचा अपमान नसावा, ज्या ठिकाणी अन्नाची नासाडी केली जात नसेल आणि ज्या ठिकाणी आई-वडिलांचा सन्मान होतो, अतिथीला मान दिला जातो, ज्या ठिकाणी दानधर्म केला जातो, जेथे प्रेम, आदर आणि शांतता असते, अशा ठिकाणी लक्ष्मीला राहण्यास आवडते. कारण लक्ष्मी मातेला शांततेचे ठिकाण फार आवडते. आता बघा, आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचाच उपयोग लक्ष्मी प्राप्तीपासून होत असतो. हे सुद्धा बऱ्याच जणांना माहीत नसेल की घरामध्ये लक्ष्मीबरोबर नारायणाची पूजा केली जाते. तेथे लक्ष्मीचा वास कायम राहतो. तुम्ही जर एका जोडप्यांपैकी पत्नीला जेवणासाठी आपल्या घरी आमंत्रित केले तर तिला एवढा आनंद होणार नाही. परंतु तुम्ही दोघांनाही आमंत्रित केले, दोघांचाही सत्कार, आदर केला तर कित्येक पटीने त्यांना आनंद होतो. एक गोष्ट तुम्ही आयुष्यात नक्की अनुभवली असेल, जेव्हा एखाद्याची सतत स्तुती केली जाते, त्यांचे चांगले गुण सांगितले जातात, तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा निर्माण होतो. पण या उलट सतत निंदा, अपमान, कटू शब्द ऐकावे लागले तर मन दुखावते आणि त्या व्यक्तीपासून आपणही दूर जाऊ लागतो. हा मानवी स्वभाव आहे. म्हणूनच आपल्या धर्मात वाणीला देवतेचे स्थान प्राप्त झाले आहे. गोड, सात्विक आणि भक्तिभावाने उच्चारलेले शब्द मनालाही शुद्ध करतात आणि भक्तीची भावना अधिक दृढ करतात. याच कारणामुळे ऋषींनी देवतांच्या गुणांचे वर्णन करणारी अनेक स्तोत्रे आणि सूक्ते रचली. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष लक्ष्मीने सांगितले आहे की जिथे नारायणाची पूजा अगोदर होईल त्याच घरी मी प्रवेश करून तिथे स्थिर होईल. लक्ष्मी माता ही देखील स्त्रीचे रूप आहे. त्याच्यापासूनच सर्व युगातल्या ह्या स्त्रिया आहेत. हेच कारण आहे माता पृथ्वी तलावावर या भूतलावर श्रेष्ठ समजली जाते. हे महालक्ष्मीचे वैदिक स्तोत्र आहे. सकाळी ब्रह्ममुहूर्तात किंवा सूर्योदयानंतर शांत मनाने पठण करावे. दुपारच्या माध्याह्न काळात किंवा संध्याकाळी प्रदोष काळातही श्रद्धेने याचे पठण करू शकता. या तिन्ही वेळांपैकी तुम्ही ब्रह्ममुहूर्त किंवा सूर्योदयानंतरची सकाळ निवडावी, कारण ही सर्वात श्रेष्ठ मानली जाते. कारण त्यावेळी मन अधिक शांत, प्रसन्न आणि एकाग्र असते. सकाळची वेळ खरोखरच महत्त्वाची मानली जाते. ब्रह्ममुहूर्तापैकी 4 ते 8 वाजेपर्यंत कोणत्याही सेवेचे फळ आपणास मिळते. तसेच दुपारी माध्याह्न काळात 11:15 ते 12:15पर्यंत ही देखील वेळ त्रिकाल संध्येचा हा काळ उत्तम मानला जातो. त्याचबरोबर सायंकाळचा प्रदोष 4:30 ते 8:15पर्यंत हा सुद्धा काळ त्रिसंध्येची वेळ काळ उत्तम मानली जाते. यामध्ये केलेल्या जप, तप, आराधना केल्यास याचे फळ आपल्याला पुण्यफळ जास्त वेगाने आणि कित्येक पटीने मिळते. आता आपण घरामध्ये अशा सेवा कराव्यात की ज्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होईल. गुरुमाऊलींनी सांगितलेली पॉवरफुल आणि दिव्य सेवा जी 5 मिनिट जरी केली तरी तिचे फळ आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि भरभराटी होण्यास वेळ लागणार नाही. ही सेवा मात्र गृहलक्ष्मीने करावी. ज्या वेळेला गृहलक्ष्मी ही सेवा करते तेव्हा त्याचे पुण्यफळ लवकर आणि अनंत पटीने मिळते. ही सेवा आपण सकाळी, दुपारी किंवा प्रदोषामध्ये केली तरी चालणार आहे. ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करावी. शक्य असल्यास यापैकी एक वेळ निवडावी. पहिल्या दिवशी जे वेळ तुम्ही ठरवाल त्याच वेळेला दररोज ही सेवा करावी. एवढा एक नियम मात्र पाळावा. अडचणीच्या वेळी एखाद्या वेळेस ही वेळ चुकली तरी काही हरकत नाही. ही सेवा करताना मात्र घरामध्ये शांतता हवी. घरामध्ये कर्कश आवाज नको, कारण लक्ष्मीला शांतता प्रिय असते. ही सेवा करताना अग्नीची साक्ष म्हणून तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावावी. घरामध्ये तूप नसेल तर तेलाचा दिवा लावायलाही काही हरकत नाही. ही सेवा करताना बसण्यासाठी आसन मात्र घ्यावे. आसन घेताना जे सुरुवातीला आसन घेतलेले आहे तेच दररोज घ्यावे. जर तुम्ही आसन न घेता हेच वाचन काय परंतु इतर कसलेही वाचन किंवा पूजा करत असाल तर ते सर्व पुण्य इंद्राला जाते. आपल्या सनातन परंपरेमध्ये एक गोष्ट नेहमी सांगितली जाते. देवतांना सर्वात प्रिय असते ती त्यांच्या गुणांची भक्तिभावाने केलेली स्तुती. जेव्हा भक्त मनापासून देवांचे नामस्मरण करतो, त्यांच्या दिव्य स्वरूपाचे गुणगान करतो, तेव्हा ती प्रार्थना थेट ईश्वरापर्यंत पोहोचते. म्हणूनच आपल्या धर्मात विविध स्तोत्रे, सूक्ते आणि स्तुतिग्रंथांना
अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. याच कारणांमुळे महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी ही ऋषींनी एक अद्भुत स्तुती दिली आहे. ही केवळ शब्दांची रचना नाही, महालक्ष्मीच्या दिव्य स्वरूपाचे, तिच्या गुणांचे आणि तिच्या कृपेचे केलेले पवित्र गुणगान आहे. जेव्हा ही स्तुती श्रद्धेने आणि नियमितपणे केली जाते, तेव्हा भक्तांच्या मनात सकारात्मकता, समाधान आणि ईश्वरावरील विश्वास अधिक दृढ होतो. आता प्रश्न असा पडतो की ही दिव्य सेवा नेमकी कोणती? पण त्याचे फळ सर्वांनाच सारखे मिळतेच असे नाही, कारण केवळ शब्द उच्चारणे पुरेसे नसते. त्यामागे श्रद्धा, शुद्धता आणि नियमितता असणे तितकेच आवश्यक असते. आता पठणाची योग्य पद्धत जाणून घेऊया. ही सेवा करताना घाई करू नका. प्रत्येक मंत्र स्पष्ट उच्चारा आणि आपल्या मनात महालक्ष्मीच्या तेजस्वी स्वरूपाचे स्मरण ठेवा. शास्त्रानुसार श्रद्धेने केलेली ही सेवा कधीही व्यर्थ जात नाही. अशी भक्ती महालक्ष्मीला प्रिय मानली जाते आणि तिच्या कृपेने घरात मंगल वातावरण, समाधान, योग्य संधी आणि ऐश्वर्याची वृद्धी होते. धनप्राप्तीसाठी सद्बुद्धी, सौभाग्य, शांती आणि समृद्ध जीवनासाठी केले जाणारे एक पवित्र वैदिक स्तोत्र आहे. ती दिव्य सेवा म्हणजे श्रीसूक्तम. श्रीसूक्तम हे सूक्त असे आहे की ज्यामध्ये पूर्ण माता लक्ष्मीचे वर्णन आणि माता लक्ष्मीची स्तुती केलेली आहे. बघा, स्तुती केलेली कुणालाही प्रिय असते. असं कोणीही या भूतलावावर नाही की ज्याला स्तुती प्रिय नसते. प्रत्येकाला स्तुती केलेलं आवडतंच. आपण सुद्धा बघा ना, आपली कोणी स्तुती केली तर आपल्याला खूप आनंद होतो आणि त्याच जागेवर आपली कोणी निंदा केली तर आपल्याला खूप राग येतो. श्रीसूक्तम लक्ष्मी मातेची स्तुतीच आहे. हे लक्ष्मी मातेची स्तुती म्हणजे श्रीसूक्तम. श्रीसूक्तम पठण करताना पुढील चुका होणार नाहीत याची काळजी मात्र घ्यावी. आसनावर बसून लक्ष्मीला साक्ष मानून, अग्नीला साक्ष मानून हात जोडून पठण करावे. हे श्रीसूक्तम तुम्ही पठण करताना संस्कृतमधून पठण करू शकता किंवा मराठीतून सुद्धा पठण करू शकता. तुम्हाला हे पठण जमेल तसे त्या भाषेत करू शकता, कारण कोणत्याही भाषेत पठण केले तरी तेवढीच फलश्रुती मिळणार. वाचन करण्यासाठी फक्त 5 मिनिट वेळ लागतो. एक वेळा श्रीसूक्तम पठण करून त्याची फलश्रुती हात जोडून पठण करावी. तुपाची निरंजन असेल तर उत्तमच. सांगितलेल्या 3 वेळांपैकी म्हणजे सकाळ, दुपार किंवा प्रदोष काळामध्ये तुम्ही हे पठण करू शकता. परंतु पठण करताना यापैकी एक वेळ ठरवा. असे म्हणतात की लक्ष्मी येण्याची वेळ ती वेळ शुभ मानली जाते. ती वेळ त्रिकाल संधीची वेळ असते. त्या वेळेला श्रीसूक्ताचं पठण एकदाच करावं आणि तेही मोठ्या आवाजात. लक्ष्मी माता स्वतःची स्तुती ऐकून प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये गरिबी येण्याची काय कारणे आहेत, म्हणजे ज्या पण गोष्टी आहेत त्या घराबाहेर निघून जातात. लक्ष्मी माता या घरामध्ये त्यांची स्तुती ऐकून आकर्षित होतात. लक्ष्मी माता स्तुती ऐकून तुमच्या घरामध्ये उभ्या राहणारच आणि तुमच्या घरामध्ये ठाण मांडून बसणारच आणि तुमच्या घरामध्ये स्थिर होणार आणि मग त्यावेळेला आपली दरिद्री हळूहळू नाहीशी होणार. खूप अशी भरभराट होणार. घराची उन्नती, मुलांची प्रगती, तुमच्या ज्या अडचणी आहेत, पतीचे, कुटुंबाचे सर्व प्रश्न मार्गी लागतात. तुमची प्रगती होण्यास कोणीही थांबवू शकत नाही. सर्व तुमच्या बाजू सक्षम होतील, अगदी तुमच्या मनासारखे. बघा, या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ मानलेली सेवा म्हणजे स्तुती. श्रीसूक्तम पठण करणे म्हणजे समृद्धीकडे, भरभराटीकडे वाटचाल करणे. गुरुमाऊलींनी आपल्याला एक मोलाचा संदेश दिला आहे. लक्षात ठेवा, महालक्ष्मीच्या चरणी भक्तिभावाने केलेली एक पवित्र वैदिक स्तुती आहे. जेव्हा तुम्ही श्रद्धेने, शुद्ध मनाने आणि नियमितपणे याचे पठण करता, तेव्हा त्या साधनेचे फळ योग्य वेळी आणि योग्य प्रकारे मिळेल. कधी मन शांतीच्या रूपाने, कधी अडथळे दूर होण्याच्या रूपाने, तर कधी आयुष्यात नवीन संधी आणि समृद्धीच्या रूपाने. महालक्ष्मीची कृपा अनुभवास येऊ शकते. म्हणून आजपासूनच हा एक छोटासा संकल्प करा. दररोज फक्त काही मिनिटे श्रीसूक्तम पठणासाठी द्या आणि उरलेले सर्व महालक्ष्मीवर सोपवा. आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देवीकडे भक्तीने केलेली एकही प्रार्थना व्यर्थ जात नाही. श्रद्धा, संयम आणि सातत्य असेल तर तिची कृपा नक्कीच अनुभवायला मिळते. असे अनेक भक्तांचे अनुभव आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो तुमच्या कुटुंबियापर्यंत आणि मित्रांपर्यंत नक्की पोचवा,
कारण कदाचित या एका दिव्य स्तुतीमुळे एखाद्याच्या जीवनात आशा आणि सकारात्मकतेचा नवा प्रकाश पडेल. श्री स्वामी समर्थ.